स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। नाशिक आणि सोलापुरात कांद्याच्या दरावरनं आंदोलन केलं जातंय। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती महामोर्चा काढलाय। रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन केलं जातंय। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा, इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरनं खासदार प्रणिती शिंदे देखील या आंदोलनामध्ये उतरले आहेत। रोहित पवार हे देखील आंदोलनामध्ये सहभागी। रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा, तर इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरनं सोलापुरात प्रणिती शिंदेंचा महामार्गावरती ठिय्या। ही दोन दृश्य एकीकडे रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन शेतकरी महामोर्चामध्ये सहभागी झाले। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा, रोहित पवार तिथं आहेत। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हा असं आवाहन रोहित पवार यांनी केलेलं होतं। तर दुसरी दृश्य आहेत सोलापुरातली, प्रणिती शिंदे यांचा महामार्गावरती ठिय्या। शेतकऱ्यांसोबत इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरनं आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे तिथून आहेत। सागर, प्रणिती शिंदे आणि एकूणच त्यांच्या समर्थकांचं काय म्हणणं? पाहतो की खरं तर गेल्या एक तासाभरापासून हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते काँग्रेसकडून सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो रोखण्यात आलेला आहे। खरं तर पोलीस आणि जे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये काही क्षणापूर्वी बाचाबाची जे ते झालेले आहे। पोलिसांचं मत आहे की ही वाहतूक जे आहे ती सुरळीत करावी, आपलं आंदोलन सुरू ठेवावं, मात्र वाहतूक रास्ता रोको जे करण्यात आलेलं आहे ते सुरळीत करावं असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आले। त्यानंतर आता वाहतूक जे आहे ते सुरू झालेली आहे, मात्र आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत अशा पद्धतीची भूमिका घेत या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी खासदार जे आहेत ते आता ठिय्या देऊन या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तीव्र निदर्शनं जे आहेत ती सरकार विरोधात हे सर्व आंदोलक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहिलं की कांद्याचे जे दर आहेत ते अतिशय घसरलेले आहेत। गेल्या महिनाभरापासून कांदा 1 रुपये 2 रुपये अशा पद्धतीच्या दराने जातो आणि त्याच्याच निषेधार्थ त्याचबरोबरीनं इंधनाचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत, त्यामुळे आणि इंधनाचा तुटवडा सुद्धा आहे। या सर्वच गोष्टींच्या विरोधात या ठिकाणी काँग्रेसकडून हे रास्ता रोको जे आहे ते करण्यात आलेलं आहे। गेल्या एका तासाभरापासून हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि काँग्रेसच्या खासदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची सुरू आहे, कारण सोलापूर पुणे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हे दोन महत्त्वाचे आणि मोठे महामार्ग आहेत, त्यामुळे वाहनांच्या जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत रांगा सुद्धा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पोलिसांकडून आता हे आंदोलन जे आहे ते मोडीत काढण्याचा प्रयत्न काही वेळापूर्वी झाला, मात्र आंदोलकांनी जे आहे ते समजूतदारपणाने घेत या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते सुरूच ठेवलेलं आहे। त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात आंदोलकांच्या काय घोषणा आणि तिथं काय आवाहन केलं जातंय त्याबद्दल सांगा, किंवा ते आपण प्रेक्षकांना ऐकूयात। आपण पाहतो खरं तर शेतकरी झाला त्रस्त, सरकार मात्र मस्त, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी झाला हैराण, डिझेल टंचाईमुळे नुकसान, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स आहेत, या पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या आंदोलकांकडून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर बसलेले आपल्याला अद्यापही पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे खासदार सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत आणि तीव्र आंदोलनं सुरू आहेत। आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या कामाला न्याय द्या, सोयाबीन पीक विमा तात्काळ द्या, याशिवाय शेतकऱ्यांच्या धन्यवाद या माहितीसाठी। सोलापुरातलं हे रास्ता रोको आंदोलन आपण बघितलं, मात्र दुसरीकडे रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांदवडमध्ये देखील कांदा उत्पादक शेतकरी आलेले आहेत कांद्यानं भरलेले ट्रॅक्टर घेऊन। तर चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा निघालेला आहे। रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावरती हा क्रांती महामोर्चा, या महामोर्चामध्ये कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झालेत। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आज क्रांती महामोर्चा। शासकीय कांदा खरेदी दरामध्ये 3 रुपये 45 पैशांनी वाढ करण्याची त्यांची मागणी आहे। मुंबई आग्रा महामार्ग आज रोखून धरण्यात आलेला आहे। 3000 रुपये दरानं शासकीय कांद्याची खरेदी करण्याची मागणी आहे। 24 रुपये तरी रेट द्यायला काय हरकत? काय झाले, हे शेतकरी लढतायत, रस्त्यावर उतरतायत, आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहोत। पण आज जर सत्ताधाऱ्यांकडे आपण बघितलं तर चर्चा काय चालली, MLCचं कुठलं सीट कोणाला
याच्यामध्ये वाटाघाटी तिथं चालल्यात. इथं म्हणजे शेतकरी मरायला लागलाय आणि त्या ठिकाणी म्हणजे काल आम्ही सर्वजण मिळून सांत्वन करण्यासाठी गेलो होतो निकम परिवाराला. तिथं एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कांद्याचा भाव मिळाला नाही मिळेल. पण हे सत्तेतले नेते फक्त आम्हाला MLCचं पद घोडेबाजार करण्यासाठी कुठलं मिळतं याच्यात त्या गुंतलेले आहेत. दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला, कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल. म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार, या सरकारला जाग करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे. काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं, ते ट्रेलर होतं. हा एक मोठा ट्रेलर असणार आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जागं झालं नाही मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल. या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल. नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही. कालच एका शेतकऱ्याला आत्महत्या केलेली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आज क्रांती महामोर्चा होणार आहे. शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. या 3000 रुपये दरानं शासकीय कांद्याची खरेदी करा ही प्रमुख मागणी असेल. तसंच विक्री झालेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या ही देखील प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. यावेळी आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलक मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरणार आहेत. दरम्यान शासकीय कांदा खरेदीच्या दरात 3 रुपये 45 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी 12 रुपये 35 पैसे दरानं उन्हाळी कांद्याची खरेदी केली जात होती. आता 15 रुपये 80 पैसे दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार आहे. 1580 रुपयानं कांदा खरेदी केला जाणार आहे.